सो प्रियांनो, आम्ही पवित्र शास्त्रातील जो भाग आहे पहिले राजे याचा अध्याय 2 आणि वचन 36 ते 46 या भागामध्ये प्रियांनो आम्हाला एक महत्त्वपूर्ण घटना आमच्या डोळ्यासमोर येते। शलोमोन राजा आणि शिमी यांच्या संबंधी। शलोमोन हा राजा आहे आणि शिमी बन्यामीन घराण्यातला एक व्यक्ती आहे आणि त्याच्या संबंधी पवित्र शास्त्रामध्ये ही जी घटना देण्यात आलेली आहे, शलोमोनाने त्याला आज्ञा दिली होती की तू यरूशलेमेमध्ये राहा आणि त्या ठिकाणामध्ये त्याला सीमा देण्यात आली की या ठिकाणामध्ये तू राहत असताना त्याने जवळपास 3 वर्ष त्या भागामध्ये तो राहिला आणि त्यानंतर होऊन त्याला सांगण्यात आलं होतं की तू जी सीमा मी तुला सांगितलेली आहे त्याचं उल्लंघन न करता तू त्याच ठिकाणामध्ये राहा आणि ज्या दिवशी तू त्या गोष्टींचं उल्लंघन करशील त्या दिवशी तू आपल्या जीवाला मुकशील। हालेलुया, हालेलुया। सो पवित्र शास्त्रातील हा भाग ज्यावेळेस आम्ही वाचतो प्रियांनो, एक महत्त्वपूर्ण गोष्ट वचनामध्ये जाण्या अगोदर मी या ठिकाणामध्ये नमूद करू इच्छित आहे की जीवनामध्ये सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या सीमांनी आपलं जीवन भरलेलं असतं। मर्यादा आपल्या जीवनामध्ये, सीमा किंवा मर्यादा या संबंधी आम्ही पवित्र शास्त्रातून आम्ही समजून घेणार आहोत की आपल्या जीवनामध्ये जी सीमा परमेश्वराने दिलेली आहे ती सीमा आम्ही ओलांडू नये, मर्यादा आम्ही ओलांडू नये या संबंधी। या ठिकाणामध्ये प्रियांनो या व्यक्ती संबंधी ज्यावेळेस आम्ही वाचत आहोत, जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारची सीमा मर्यादा परमेश्वराने आम्हाला देऊ केलेली आहे आणि जीवनामध्ये प्रियांनो ज्यावेळेस आम्ही या जगामध्ये आपलं जीवन जगतो, शासनाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून सुद्धा प्रियांनो वेगवेगळ्या प्रकारच्या विविध कायदे किंवा नियम यांच्या माध्यमातून प्रियांनो सीमा दिलेली असते किंवा मर्यादा घालून दिलेल्या असतात। आत्मिक जीवनामध्ये सुद्धा प्रियांनो आपल्याला प्रत्येकांना आत्मिक सीमा परमेश्वराने दिलेल्या आहेत, मर्यादा दिलेल्या आहेत आणि या सुद्धा प्रियांनो आम्ही पालन करणं गरजेचं आहे। जगामध्ये सुद्धा प्रियांनो आम्ही कोणत्याही ठिकाणामध्ये जर गेलो तर प्रियांनो त्यामध्ये सुद्धा प्रियांनो मर्यादा दिलेल्या आहेत, सीमा घालून दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टींचं जर पालन करण्यात आलं नाही तर प्रियांनो त्या स्वरूपाने आणखी जमिनीच्या संबंधी प्रियांनो अनेक प्रकारच्या कायद्यांना नमूद केलेलं आहे आणि जर ते कायदे किंवा त्या ज्या सीमा आहे, मर्यादा आहे, जर त्या ओलांडण्यात आल्या तर त्याची एक मोठी किंमत मोजावी लागते। समाजामध्ये सुद्धा प्रियांनो ज्यावेळेस आम्ही समाजामध्ये किंवा धार्मिक बाबीमध्ये ज्यावेळेस आम्ही या गोष्टी पाहतो प्रियांनो यामध्ये सुद्धा काही सीमा किंवा काही मर्यादा लावण्यात आलेल्या आहे आणि जर या गोष्टी प्रियांनो दुर्लक्षित केल्या जातात तर प्रियांनो त्या वेळामध्ये मनुष्याला सुद्धा प्रियांनो बहिष्कृत केल्या जातात। सो त्याच प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये प्रियांनो सीमा ओलांडण्यात आल्यानंतर त्याची मोठी किंमत मनुष्याला आपल्या जीवनामध्ये मोजावी लागते। सो परमेश्वराने प्रत्येक विश्वासाऱ्यांना सुद्धा प्रियांनो काही स्वरूपाच्या सीमा मर्यादा परमेश्वराने घालून दिलेल्या आहेत आणि जर या सीमा या मर्यादा मनुष्याने जर ओलांडल्या तर प्रियांनो याची नेहमीच मोठी किंमत मनुष्याला आपल्या जीवनामध्ये मोजावी लागलेली आहे। हालेलुया, हालेलुया। थोडा गंभीर विषय आहे परंतु या गोष्टी आम्हाला प्रत्येकांना समजणं आवश्यक आहे कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराच्या लोकांचा, देवाच्या लोकांचा नाश होत आहे ज्ञानाभावी आणि परमेश्वराची इच्छा नाही की कोणाचा नाश व्हावा। परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्ती बचावला जावा, प्रत्येक व्यक्तीचं रक्षण व्हावं आणि प्रत्येक व्यक्तीने परमेश्वराचा गौरव आपल्या जीवनामध्ये त्याने नित्य करावं, ही परमेश्वराची इच्छा आहे। सो या भागामध्ये प्रियांनो आम्ही सिमी नामक जो व्यक्ती आहे याच्या जीवनासंबंधी की त्याची जी मर्यादा त्याला दिलेली आहे, जी सीमा त्याला दिलेली आहे प्रियांनो ती सीमा तो ओलांडतो आणि याची एक फार मोठी किंमत त्याला मोजावी लागते। या संबंधी प्रियांनो आम्ही पवित्र शास्त्रातून आज आम्ही शिकणार आहोत। हालेलुया। सो आपला आजचा जो विषय आहे की आपली सीमा, आपली मर्यादा आपण ओलांडू नये या संबंध
या संबंधामध्ये. सो सर्वप्रथम आम्ही पाहूया की ज्यावेळेस आम्ही हा भाग वाचला, पहिले राजे दुसरा अध्याय वचन 36 ते 46, फर्स्ट किंग चॅप्टर 2 वर्स 36 to 46, या ठिकाणामध्ये पियानो हा भाग आम्ही वाचल्यानंतर आम्हाला सिमी संबंधी जो व्यक्ती आहे, सिमी नामक जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती कोण आहे या गोष्टी आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण शल्मोनाने त्याला मर्यादा दिल्या आणि शल्मोनाने ज्या गोष्टी त्याला सांगितलं प्रियानो, त्या गोष्टींचं उल्लंघन केल्या कारणानेच त्याच्या जीवनावरती एक मोठं संकट ओढावतं. या गोष्टी या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. परंतु याच्या संबंधी प्रियानो की याने एक महापाप केलं, एक मोठी चूक त्याने केली, या संबंधी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं या गोष्टी आम्ही पाहूया. पहिले शमूएल याचा अध्याय 16 आणि वचन 5 ते 13. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 16 वर्स 5 to 13 वाचूयात. पहिले दुसरे शमूएल याचा अध्याय 16, दुसरे शमूएल 16 वचन 5 ते 13 मध्ये सेकंड सॅम्युएल चॅप्टर 16 वर्स 5 to 13. दावीद राजा बहुरीम येथे पोहोचला तेव्हा पहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला. त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते. तो शिव्याशाप देत आला. तो दाविदावर व सर्व राजसेवकावर धोंडे फेकू लागला. सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्या डाव्या बाजूस होते. शिमी शिव्याशाप देऊन म्हणाला, अरे खुनीमान मनुष्या, अधमानिक चालता हो, ज्या शौलाच्या जागी तू राज्य केले त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे पारिपत्य केले आहे आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती राज्य दिले आहे. पहा, तू रक्तपात करणारा मनुष्य आहे. यास्तव तुझ्या दुष्टतेत तू गुरफडला आहेस. सुर्वेचा पुत्र अभिषय राजास म्हणाला, या मेलेल्या कुत्र्याने माझे स्वामी राजा शाप द्यावा काय? मला त्याच्यावर चालून जाण्याचा हुकूम द्या, मी त्याचे डोके उडवितो. राजा म्हणाला, सुर्वेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय करावायचे आहे? तो शिव्याशाप देत आहे. दाविदाला शिव्याशाप दे असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करीतोस असे म्हणण्याची कोणाची प्राज्ञा आहे? मग दाविदाने अभिषय व आपले सर्व सेवक यास सांगितले, पहा, प्रत्यक्ष माझा पुत्र माझ्या पोटचा गोळा माझा जीव घ्यावयास पाहत आहे. तर हा बन्यामिनी हे असे करीत आहे, यात काय नवल? त्याच्या वाटेत जाऊ नका, त्याला शिव्याशाप देऊ नका, कारण परमेश्वरानेच त्याला सांगितले असेल, मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहिल आणि या शिव्याशापाऐवजी मला चांगला मोबदला देईल. दावीद आपल्या लोकांसह पुढे मार्गस्थ झाला आणि शिमी समोरच्या पहाडच्या कडेने त्याला शिव्याशाप देत धोंडे मारीत व त्याचवर धूळ उधळीत चालला. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की सिमी संबंधी ज्या गोष्टी देण्यात आलेल्या आहेत, याने काय केलं? त्याने दावीद राजा याला त्याने शिव्याशाप दिल्या. हालेलुया. दावीदाला त्याने शिव्याशाप दिल्या. वचन आम्ही परत एकदा वाचूया, 5 पासून वचन जरा वाचा. दावीद राजा बहुरीम येथे पोहोचला तेव्हा पहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला. त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते. तो शिव्याशाप देत आला. तो दाविदावर व सर्व राजसेवकावर धोंडे फेकू लागला. सर्व लोक व लढवय्ये त्यांच्या उजव्या डाव्या बाजूस होते. शिमी शिव्याशाप देऊन म्हणाला, अरे खुनी मनुष्या, अधमानिक चालता हो, ज्या शौलाच्या जागी तू राज्य केले त्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे पारिपत्य केले आहे आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती राज्य दिले आहे. पहा, तू रक्तपात करणारा मनुष्य आहे, यास्तव तुझ्या दुष्टतेत तू गुरफडला आहे. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियानो मला पाहायला मिळतं की सिमीने केलेले जे महापाप आहे, हे महापाप या वचनामध्ये देव केलेलं आहे की त्याने परमेश्वराची अवहेलना या ठिकाणामध्ये त्याने केली. वचन 5 ते 8 मध्ये या गोष्टी मला लक्षात येतात की त्याने परमेश्वराची अवहेलना केली. कशी? कारण पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याने परमेश्वराच्या विरोधात आणि जो दावीद राजा आहे याच्या विरोधात सुद्धा प्रियानो अनेक गोष्टी या ठिकाणामध्ये तो बोलत आहे. तो ज्या घराण्याचा व्यक्ती आहे तो प्रियानो कोणाच्या घराण्याचा व्यक्ती आहे? बन्यामीन. आणि जो शाऊल आहे तो कोणत्या घराण्याचा होता? बन्यामीनच ना, बरोबर ना? वचन 5 मध्ये ती गोष्ट नमूद केलेली, जरा वाचा.
दावीद राजा बहुरीम येथे पोहोचला तेव्हा पहा शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला, त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते. ओके, शौलाच्या घराण्यातलाच हा व्यक्ती आहे, याचं नाव आहे शिमी. आणि या व्यक्तीने प्रियांनो दाविदाला शिव्या शाप द्यायला सुरुवात केली. त्याने दाविदाबद्दल त्याने बोलला आणि तो दाविदावर व सर्व राजसेविकांवर धोंडे फेकू लागला. सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्या डाव्या बाजूस होते. प्रियांनो, तो फक्त दाविदाच्या विरोधात तो बोलला नाही, दाविदालाच त्याने शिव्या शाप दिला नाही. कारण पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की दाविदाची नियुक्ती ही परमेश्वराच्या योजनेने आहे. जो शमूएल संदेष्टा आहे, शमूएल संदेष्टाला परमेश्वराने आज्ञा दिली आणि त्या वेळामध्ये इशाय पुत्र दाविदाची नियुक्ती ही परमेश्वराच्या योजनेने करण्यात आली. या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून प्रियांनो, या शिमीने प्रियांनो केवळ दाविदाचंच प्रियांनो त्याने शिव्या शाप दिल्या नाही, दाविदालाच त्याने अवहेलना केली नाही, तर त्याने परमेश्वराची सुद्धा अवहेलना या शब्दाच्या द्वारे त्याने केली. या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. वचन 9 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की सरुबेलाचा पुत्र अभिषय राजाला म्हणाला, या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामी राजा शाप द्यावा काय? मला त्याच्यावर चालून जाण्याचा हुकूम द्या, मी त्याचे डोके उडवितो. एका बाजूला शेकडो हजारो सैन्य आहे, राजा आहे, आणि एका बाजूला फक्त हा एक व्यक्ती आहे. हा जो शौल आहे, शौलाच्या बन्यामिनी घराण्यातला हा व्यक्ती आहे शिमी, की जो आपल्या हाताने माती उधळतोय आणि जो राजाला शिव्या शाप देतोय. प्रियांनो, त्या एका व्यक्तीला मारून टाकण्यासाठी राजाने फक्त हुकूम द्यायला पाहिजे होता. प्रियांनो, एका क्षणाच्या आतमध्ये प्रियांनो त्याला मारून टाकण्यात आलं असतं. परंतु प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्हाला वचनातून पाहायला मिळतं की जो सरुबेलाचा पुत्र अभिषय आहे, त्याने राजाला म्हटलं की राजा, तुम्ही मला फक्त हुकूम द्या, मी त्याचे डोके उडवितो. वचन 9 मध्ये आम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते की तो मृत्यूसाठी प्रियांनो पात्र होता. आम्ही एक वचन वाचूया. वचन आम्हाला सांगतं निर्गम याचा अध्याय 22 आणि वचन 28 मध्ये, एक्सोडस चॅप्टर 22 वर्स 28, निर्गम 22 आणि वचन 28, निर्गम 22 आणि वचन 28, एक्सोडस चॅप्टर 22 वर्स 28. तू देवाला दूषण लावू नको व आपल्या राज्यकर्त्याला शिव्या शाप देऊ नको. हालेलुया. स्पष्टपणे प्रियांनो, त्या वचनाचं जे टायटल आहे, काय टायटल आहे? निर्गमाच्या त्या अध्याय 22चं जे टायटल आहे, काय टायटल आहे त्याचं? नैतिक धार्मिक बाबी संबंधी काही नियम. नैतिकता आणि धार्मिक बाबी संबंधी काही नियम दिलेले आहेत. हे नियम परमेश्वराकडून इस्रायल लोकांना परमेश्वराने दिले. आणि हा जो बन्यामिनी वंशातला हा सुद्धा एक इस्रायलीच आहे, याला सुद्धा हा नियम लागू आहे. आणि काय नियम आहे? वचन 28 वाचा परत एकदा, की तू आपला देव परमेश्वर याला दोषण लावू नकोस, आपल्या राज्यकर्त्याला शिव्या शाप देऊ नको. हा नियम आहे, ही एक आज्ञा आहे. आणि जर ही आज्ञा, हा नियम जर कोणी मोडतो तर त्याला ठार मारून टाकण्यासंबंधी प्रियांनो आणखी नियम दिलेला आहे. म्हणजे त्याला मृत्यू दंड किंवा मृत्यूस पात्र तो होता. परंतु पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट वचन 10 ते 13 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणामध्ये दुसरे शमूएल याचा अध्याय 16 आणि वचन 5 ते 13 मध्ये आम्ही या ठिकाणामध्ये वाचतो की त्या ठिकाणामध्ये प्रियांनो दावीद त्याच्यावरती दया करतो. दावीद काय म्हणतो की परमेश्वराने याला या ठिकाणी पाठवलं असेल. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, या वचनामध्ये या गोष्टी आम्हाला लक्षात येतात की दावीद त्या ठिकाणामध्ये काय म्हणत आहे. वचन 10 वाचा जरा. राजा म्हणाला, सुर्वेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय करायचे आहे? तो शिव्याशाप देत आहे. दाविदाला शिव्याशाप दे असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करीतोस असे म्हणण्याची कोणाची प्राज्ञा आहे? मग दाविदाने अभिषय व आपले सर्व सेवक यात सांगितले, पहा, प्रत्यक्ष माझा पुत्र माझ्या पोटचा गोळा माझा जीव घ्यावयास पाहत आहे. तर हा बन्यामिनी हे असे करीत आहे, यात काय नवल? त्याच्या वाटेत जाऊ नका, त्याला शिव्याशाप देऊ द्या, कारण परमेश्वरानेच त्याला सांगितले असेल. मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहिल आणि या शिव्याशापाऐवजी मला चांगला मोबदला देईल. दावीद आपल्या लोकांसह पुढे मार्गस्थ झाला आणि शिमी समोरच्या पहाडच्या कडेने त्याला शिव्याशाप देत धोंडे मारीत व त्याचवर धूळ उधळीत चालला. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये पियानो मला एक गोष्ट लक्षात येते की दावीद ही गोष्ट नमूद करत आहे
की परमेश्वराने याला या ठिकाणी पाठविलं असेल. अनेक वेळेस आपल्या जीवनामध्ये प्रियांनो अनेक या स्वरूपाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये येतो की अनेक जण प्रियांनो आपल्याला शिव्या शाप देतात किंवा आपल्याबद्दल प्रियांनो वाईट साईट ते बोलतात. परंतु प्रियांनो त्या स्वरूपाने प्रियांनो ज्यावेळेस ते बोलत आहे प्रियांनो त्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करणं फार गरजेचं आहे. हालेलुया. कारण परमेश्वर न्यायदेव आहे. हालेलुया. परमेश्वर न्यायी देव आहे. या ठिकाणामध्ये शिमीने जरी प्रियांनो शिव्या शाप दावीदाला दिल्या, परंतु दावीद आपल्या मनामध्ये आणि आपल्या लोकांना तो काय म्हणतो की परमेश्वराने याला या ठिकाणी खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करीतोस असे म्हणण्याची कोणाची प्राज्ञा आहे. प्रियांनो आम्ही आपल्या विरोधात जर कोणी बोलतोय तर प्रियांनो आम्ही याचा विचार मुळीच करता कामा नये. ती गोष्ट त्याच ठिकाणी सोडून द्यायची. हालेलुया. आणखी आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्यावरती दया करण्यात आली. एका क्षणाचा विलंब न करता प्रियांनो जर राजाने हुकूम दिला असता तर एका क्षणाच्या आत त्याचं जे मुंडकं आहे उडून टाकण्यात आलं असतं. परंतु प्रियांनो दावीदाने त्याच्यावरती दया केली. सो हा पहिला भाग या ठिकाणामध्ये आम्हाला लक्षात येतो. आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट मला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल शिमी संबंधी प्रियांनो की शिमीवरती कृपाळू जो शिमीचा कृपाळू व तारणहार किंवा वाचवणारा या संबंधी आम्हाला पुढच्या भागामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते. दुसरे शमूएल याचा अध्याय 19 आणि वचन 16 ते 23 आम्ही वाचूया. त्या भागामध्ये जाण्याअगोदर एक महत्वपूर्ण गोष्ट की त्याच्यावरची दया करण्यात आली. पियानो या दयेसंबंधी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं. इफिस याचा अध्याय 2 वचन 8 ते 9 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगत आहे मी पाहूया. सेकंड इफिसियन्स चॅप्टर 2 वर्स 8 and 9. इफिस 2 वचन 8 आणि 9. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे. कोणी आढत्या बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दाविदाला जरी प्रियांनो शिमीने शिव्या शाप दिल्या तरी सुद्धा दाविदाने त्याच्यावरती दयाच केली. हालेलुया. दाविदाने त्याच्यावरती दयाच केली. दाविदाने त्याच्यावरती कृपाच केली. सो प्रियांनो अनेक वेळेस आम्हाला अशी लोक सुद्धा जगामध्ये पाहायला मिळतात की ते परमेश्वराच्या विरोधात कुरकुर करतात. परमेश्वराला प्रियांनो अनेक वाईट साईड ते बोलतात. अनेक स्वरूपाने प्रियांनो आपल्या मुखातून अशा गोष्टी ते बोलतात की ज्या गोष्टी त्यांनी बोलायला नाही पाहिजे. परंतु या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जशी दाविदाने प्रियांनो शिमीवरती दया केली, जशी दाविदाने शिमीवरती प्रियांनो कृपा केली, त्याच प्रकारे परमेश्वर आज सुद्धा सर्व जगावरती प्रियांनो तो कृपा करत आहे, दया करत आहे. तो कोणाचा नाश करत नाही. हालेलुया. हालेलुया. सो प्रत्येक व्यक्तीचं प्रियांनो परमेश्वराने कृपेच्या द्वारे तारण केलेलं आहे आणि हे तारण मनुष्याच्या हातून झालेलं नाही तर ही परमेश्वराची दया आहे, ही परमेश्वराची कृपा आहे. आणखी एक वचन ज्या प्रकारे आम्हाला रोम 5 आणि वचन 8 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, योहान 3 आणि वचन 16 मध्ये पाहायला मिळतं, रोमन चॅप्टर 5 वर्स 8 and जॉन चॅप्टर 3 and 16 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्य पापी असताना, आम्ही सर्वजण पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावरती मरण पावला. सो परमेश्वराने आमच्यावरती आणखी कृपा केली, परमेश्वराने आणखी एक आमच्यावरती दया केली की आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावरती मारला गेला. आम्ही विश्वास करावा आणि त्या विश्वासाच्या द्वारे आम्ही प्रत्येक जण तारला जावं. ही परमेश्वराची योजना, या योजनेच्या द्वारे आम्ही प्रत्येक जण तारला गेलेला आहोत. हालेलुया. हालेलुया. सो या अनुषंगाने पियानो पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आणखी एक वचन पाहायला मिळतं. दुसरे पेत्र अध्याय 3 आणि वचन 9 मध्ये या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगत आहे वाचूयात. सेकंड पीटर चॅप्टर 3 वर्स 9. दुसरे पेत्र 3:9. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही तर तो तुमचे धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. हालेलुया. सो आज सुद्धा परमेश्वर कुठल्याही मनुष्याला पियानो ताडण देत नाही किंवा कुठल्याही मनुष्याला पियानो पापाच्या द्वारे पियानो परमेश्वर अनेक वेळेस आपल्याला वाटतं की परमेश्वराने ज्या आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या द्वारे मनुष्यावरती जी कृपा केलेली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त जो त्याच्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे, विश्वासू लोकांना पियानो तो विलंब करत आहे असं बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं किंवा विश्वासणाऱ्यांना सुद्धा वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली जी पियानो वाचा आहे किंवा त्याने दिलेला जो करार आहे तो करार प्रभू का बरं
तो विलंब करत आहे. बऱ्याच वेळेस हा विचार आपल्या मनामध्ये येतही असेल, परंतु प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला येण्यासंबंधीचा जो विलंब आहे तो विलंब मुळीच तो करत नाही. त्याने दिलेला शब्द तो पूर्ण करणारा प्रभू आहे. परंतु या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो विलंब करत नाही, तर त्याची इच्छा आहे की सर्वांनी पश्चाताप करावा. काय करावा? पश्चाताप करावा. प्रियांनो, या ठिकाणामध्ये प्रियांनो, ज्या स्वरूपाने दाविदाने शिमी संबंधी ज्या गोष्टी तो या ठिकाणामध्ये तो बोलत आहे की त्याने सुरवेलाचे जे पुत्र आहे त्यांना म्हटलं की तुम्ही याला कुठल्या प्रकारची इजा करू नका, परमेश्वरनेच याला पाठवलेलं आहे. आज सुद्धा परमेश्वर या स्वरूपाने सर्व जगातील लोकांसंबंधी हाच त्याचा विचार आहे की प्रत्येकांना ही संधी मिळावी, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये पश्चाताप करावा. आणि मनुष्य ज्यावेळेस पश्चातापी होतो प्रियानो, त्याला त्या पश्चातापाच्या द्वारे त्याच्या पापातून, त्याच्या चुकातून, त्याच्या अपराधातून त्याला मोकळीकता मिळते आणि त्याला सार्वकालिक जीवन हे वचन त्याला प्राप्त होतं. हालेलुया, हालेलुया. सो आता आम्ही जाऊया सीमेवरती जी कृपा करण्यात आली, सीमेवरती जी दया करण्यात आली या संबंधी की प्रियानो त्याला त्याचा बचाव करण्यात आला या संबंधी पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचूया. दुसरे शमूएल याचा 19 वचन 16 ते 23 आम्ही वाचणार आहोत. 2 Samuel chapter 19 verse 16 to 23. यहुद्याबरोबर बहुरीम येथील बन्यामिनी शिमी बिन गेरा हाही त्वरा करून दावीद राजा सामोरा गेला. त्याचबरोबर 1000 बन्यामिनी पुरुष होते. त्याचप्रमाणे शौल घराण्यातील सेवक सिबा हा आपले 15 पुत्र व 20 चाकर यास घेऊन तेथे आला. ते राजा पुढे यार्देनेच्या पलीकडे पायी गेले. राजाची घरची माणसे आणण्यासाठी व त्याला तिचा वाटेल तसा उपयोग करण्यासाठी एक नाव तिथे ठेवली होती. राजा यार्देन उतरून जाण्यास आला तेव्हा गेराचा पुत्र शिमी त्याच्या पाया पडून म्हणाला, माझ्या स्वामींनो, माझा अप्रेत जमेस धरू नये. ज्या दिवशी माझे स्वामीराज येरुशलेम सोडून निघाले त्या दिवशी आपल्या दासाने दुष्टपणाचे वर्तन केले. त्याचे स्मरण करून महाराजांनी त्याचबद्दल विषाद मानू नये. आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे. म्हणून पहा, आज स्वामी राजाच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे. सुरवेचा पुत्र अभिषय म्हणाला, शिमीने परमेश्वराच्या अभिषिक्तास शाप दिला तर त्याचा वध करू नये काय? दावीद म्हणाला, सुरवेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय कर्तव्य आहे? कारण आज तुम्ही विरोधी झाला आहे. इस्रायलात कोणाचा आज वध करावा काय? आज मी इस्रायलाचा राजा हे मला कळत नाही काय? मग राजा शिमीस म्हणाला, तू प्राणास मुकणार नाहीस. राजाने त्याची आणभाग केली. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की ज्या वेळेस राजा त्या ठिकाणामध्ये पियानो त्या भागामध्ये जातो आणि त्या वेळामध्ये त्या राजाला किंवा दावीदाला पियानो भेट करण्यासाठी हा शिमी आपल्या लोकांसमवेत त्या ठिकाणामध्ये जात आहे. वचन या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की यहुद्या बरोबर बहुरीम येथील बन्यामीन शिमी बिन गेरा हा ही त्वरा करून दावीद राजा सामोरा गेला. त्याचबरोबर 1000 बन्यामिनी पुरुष होते. त्याप्रमाणे शौल घराण्यातला सेवक सिबा हा आपले 15 पुत्र व 20 चाकर यास घेऊन तेथे आला. ते राजा पुढे यर्देनेच्या पलीकडे पायी गेले. आता जे महाभयंकर किंवा महापातक प्रियांनो सिमीने केलं, आता बऱ्याचशा गोष्टी आता कन्फ्युज होत आहे की या गोष्टी आपण कावर ऐकतो, परंतु आता या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतरच पुढे याची स्पष्टता आम्हाला येणार आहे. या ठिकाणामध्ये सिमीने पियानो दावीद राजाला पियानो त्याने जाऊन दंडवत घातलं. त्याने दावीद राजा पुढे पियानो माफी मागितली. आणि या वचनामध्ये आम्हाला एक गोष्ट महत्वपूर्णतेने लक्षात येते की ज्या वेळेस तो राजाला सामोरं जातो, वचन 18 मध्ये, की राजाच्या घरची माणसे आणण्यासाठी व त्याला तिचा वाटेल तसा उपयोग करण्यासाठी एक नाव तेथे ठेवली होती. राजा यार्देन उतरून जाण्यास आला तेव्हा गेराचा पुत्र सिमी त्याच्या पाया पडून म्हणाला, माझ्या स्वामींनी माझा अपराध जमेस धरू नये. ज्या दिवशी माझे स्वामीराज येरुशलेमेत सोडून निघाले त्या दिवशी आपल्या दासाने दुष्टपणाचे वर्तन केले. त्याचे स्मरण करून महाराजांनी त्याच बद्दल विषाद मानू नये. आपल्या दासाने अपराध केला हे आपला दास जाणून आहे. म्हणून पहा, आज माझ्या स्वामी राजाच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे.
सो प्रियांनो, सीमीने आपल्या पापाबद्दल, आपल्या चुकाबद्दल त्याने पश्चाताप केला. हालेलुया. त्याने पश्चाताप केला, त्याला त्याच्या चुकीची प्रियांनो जाणीव झाली. आणि त्याला जाणीव झाल्यानंतर प्रियांनो त्याने राजासमोर जी गोष्ट तो बोलत आहे की मला पश्चाताप झाला, ज्या गोष्टी मी तुमच्या विरोधात बोललो, ज्या शिव्या शाप मी दिल्या, या सर्व गोष्टीबद्दल मी काय करत आहे, दिलगिरी व्यक्त करतो. आणि तो राजाला ज्या गोष्टी तो बोलत आहे वचन 19 मध्ये की माझ्या स्वामींनी माझा अपराध जमेस धरू नये. हालेलुया. तो पश्चातापी झाला, त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली. कारण आता दावीद कोण आहे, राजा आहे. आता त्याला माहिती की मी जर राजाला जर क्षमा याचना केली नाही, राजाकडे जर मी माफी मागितली नाही, तर माझी काही खैर नाहीये, राजा मला मारून टाकेल. हालेलुया. त्याने संधीची वाट पाहिली, त्याने संधी पाहून पियानो त्या ठिकाणामध्ये राजाला तो सामोरं गेला. आणि वचन आम्ही एक वचन वाचूया. लूक 13 आणि वचन 3 मध्ये काय सांगत आहे. लुका चॅप्टर 13 वर्स 3. लूक 13:3 मध्ये वाचू. मी तुम्हाला सांगतो, नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्याच्यासारखा नाश होईल. ओके. पश्चाताप केला नाही तर काय होईल, पश्चाताप केला नाही तर काय होतं, नाश होतो. सो प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा एक गोष्ट नमूद केलेली आहे. म्हणजे पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीवरती कृपा होते, पण पश्चाताप न करणाऱ्या व्यक्तीवरती नाशाची तलवार कायम टांगलेली असते. हालेलुया. हालेलुया. सो जगातल्या लोकांना वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त, विश्वासणाऱ्यांना सुद्धा वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त यायला विलंब करत आहे. विलंब करतोय का, तो संधी देतोय. तो संधी देतोय की जगातल्या प्रत्येक व्यक्तीने पश्चातापी व्हावं, आपल्या चुका अपराधांची, आपल्या पापांची कबुली करावी आणि आपले पाप त्यांनी सोडून द्यावे आणि पश्चातापी अंतःकरणाने आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी समर्पित करावं. या ठिकाणामध्ये पियानो सीमीने आपल्या जीवनामध्ये केलेल्या या चुकांची त्याने राजासमोर कबुली केली. तो पश्चातापी झाला आणि पश्चातापी होऊन पियानो त्याने आपल्यावरती कृपा मिळवून घेतली. राजाने सुद्धा पियानो त्याच्यावरती कृपा केली. एक वचन आणखी आम्ही वाचूया. प्रेषित 17 आणि वचन 30 मध्ये काय सांगत आहे. ऍक्ट चॅप्टर 17 वर्स 30. प्रेषित 17 आणि वचन 30 मध्ये. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतो. हालेलुया. सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा. जगातल्या प्रत्येक व्यक्तींना पश्चातापाची संधी आहे. हालेलुया. हालेलुया. जसं पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की जसं प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावला आणि आत्म्याच्या द्वारे पिऊन तो त्या आधुलोकांमध्ये तो उतरला की त्यांना पश्चातापाची संधी मिळावी. जर मेलेल्या आत्म्यांबद्दल, मेलेल्या लोकांबद्दल जर परमेश्वर इतका दृढ आहे, तर पियानो आम्ही जिवंत आहोत, पृथ्वीवरती असलेल्या लोकांबद्दल परमेश्वर किती जागृत असेल या गोष्टी आम्हाला समजणं फार गरजेचे आहे. बऱ्याच वेळेस लोकांना पियानो संधी मिळते तारणाची, बऱ्याच वेळेस लोकांना संधी मिळते पश्चातापाची, पण पियानो लोक, जगातले लोक पियानो या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. परंतु परमेश्वराने दिलेली संधी पियानो ज्या व्यक्तीला समजते पियानो तो व्यक्ती पश्चातापी होतो, आपल्या पापापासून तो फिरतो आणि परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करतो. त्याच्यावरती दया झाल्याशिवाय राहत नाही, परमेश्वर त्याच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून पियानो जगातल्या प्रत्येक व्यक्तीने पश्चाताप करावे ही परमेश्वराची योजना आहे. आणखी आम्ही पाहतो की वचन 21 मध्ये, दुसरे शमूएल 19 आणि वचन 21 मध्ये की सीमीला आपल्या वाक्याबद्दलची पियानो त्याला आठवण होते. वाचा. सरुवेचा पुत्र अभिषय म्हणाला, शिमीने परमेश्वराच्या अभिषिक्ता शाप दिला तर त्याचा वध करू नये काय. ओके. सो त्याने दिलेल्या शिव्या शाप याची आठवण त्या ठिकाणामध्ये होते. आणि जो राजाचा दास आहे तो त्या ठिकाणामध्ये काय म्हणत आहे, अभिषय, की सीमीने परमेश्वराच्या अभिषिक्ता शाप दिला तर त्याचा वध करू नये काय. काय व्हायला पाहिजे, वध व्हायलाच पाहिजे ना. कारण वचनामध्ये ज्या आज्ञा दिलेल्या आहे, नियम दिलेले आहे, त्या नियमानुसार त्याचा वध, त्याला मृत्यू दंडाची शिक्षा नक्कीच मिळाली पाहिजे. परंतु प्रियांनो वचन आम्हाला ज्या स्वरूपाने पाहायला मिळतं, आम्ही एक वचन वाचूया. पहिले राजे याचा अध्याय 2 आणि वचन 8 आणि 9 मध्ये या ठिकाणामध्ये वचन काय सांगत आहे.
त्याला बचाव मिळतो. प्रियांनो वाचा. तसेच तुझ्या पदरी बन्यामिनी गेरचा पुत्र बहुरिमकर शिमी हा आहे. मी महनाईमास जात होतो त्या दिवशी त्याने मला भारी शिव्याशाप दिले. पण तो माझ्या भेटीला यार्देने जवळ आला तेव्हा मी परमेश्वराच्या नामाने त्याची आनभाग केली की मी तुझवर तलवार धरणार नाही. तरी तू त्यास निर्दोष समजू नको. तू सुज्ञ पुरुष आहेस. त्याचे काय करावे हे तुला समजलेच. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्यास रक्ताचे स्नान घालून अधोलोकी पाठव. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की त्याच्यावरती दया करण्यात आली, त्याच्यावरती कृपा करण्यात आली, त्याला सोडून देण्यात आलं. दाविदाने त्याच्याबरोबर पियानो आणभाग केली की तू तुझ्यावरती तलवार धरणार नाही, तुझ्यावरती कोणीही तलवार धरणार नाही. परंतु पियानो ज्या प्रकारे आम्ही दुसरे शमूएल याचा अध्याय 19 वचन 22 आणि 23 मध्ये जर आम्ही वाचलं तर या ठिकाणामध्ये सुद्धा त्याला बचाव मिळतो. कारण त्याने ही गोष्ट या वचनामध्ये केलेली आहे की त्याने पश्चातापित झाला आणि पश्चातापी झाल्या कारणाने त्याने आपल्या चुकांची त्याला जाणीव झाल्या कारणाने पियानो ज्या वेळेस त्याला क्षमा मिळते, त्याला तारण मिळतं किंवा त्याला बचाव मिळतो, हा बचाव मिळाल्यानंतर आता त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो त्याने आपल्या आज्ञा पालनामध्ये, राजाच्या आज्ञा पालनामध्ये राहणं फार गरजेचं आहे. परंतु पियांनो सीमीने एक भयंकर वाक्य त्याचं एक आम्हाला पाहायला मिळतं. पहिले राजे याचा अध्याय 2 वचन 36 ते 46 मध्ये ज्यावेळेस आम्ही या गोष्टी वाचलेल्या आहे की त्याने ज्या गोष्टी बोललेल्या आहे वचन 36 आणि 36, 37 आणि 38 आम्ही वाचूया. पहिले राजे 2 अध्याय वचन 36 ते 38. राजाने शिमीस बोलावून आणून सांगितले, तू यरुशलेमेत आपल्यासाठी घर बांधून राहा व नगराबाहेर कोठे जाऊ नको. ज्या दिवशी तू बाहेर पडून किद्रोन नाल्याच्या पलीकडे जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राण्यास मुकशील. हे पक्के समज. तुझ्या रक्तपाताचा दोष तुझ्याच माथी येईल. शिमी राजास म्हणाला, ठीक आहे, माझ्या स्वामी राजाने सांगितल्याप्रमाणे आपला दास करील. शिमी हा बहुत दिवस यरुशलेमेत राहील. ओके. सो या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की सिमीसाठी पियानो एक सीमा आखण्यात आली. हालेलुया. जरी तो पश्चातापी झाला, त्याला क्षमा मिळाली, त्याचा बचाव करण्यात आला. आता क्षमा मिळाल्यानंतर, बचाव त्याचा झाल्यानंतर, त्याला तारण मिळाल्यानंतर, त्याच्या जीवाला तो मुकल्यानंतर आता त्याला सीमा देण्यात आली. या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शलमोन राजाने त्याच्याबरोबर आणि दाविदाने त्याच्याबरोबर आणभाग केली की तुझ्यावरती कोणी तलवार धरणार नाही. परंतु प्रियांनो या ठिकाणी शलमोनाने त्याला काही गोष्टींची आज्ञा दिली. ती आज्ञा त्याने पालन करणं फार आवश्यक आहे. या सीमेला प्रियांनो त्याने आपल्या जीवनामध्ये पालन करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं वचन 36 पासून की राजाने सीमीस बोलावून आणून सांगितले, तू यरुशलेमेत आपल्यासाठी घर बांधून राहा व नगराबाहेर कोठे जाऊ नको. बोले यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. कुठे राहायला सांगितलं, कुठे राहायला सांगितलं. आणखी एक त्याच ठिकाणामध्ये, त्याच भागामध्ये आणखी गोष्ट दिलेली आहे की तू यरुशलेमेमध्ये काय कर, आपल्यासाठी घर बांधून राहा व नगराबाहेर कोठे जाऊ नको. यरुशलेम काय दर्शवतं, यरुशलेम काय दर्शवतं. ओके, पवित्र नगरी. आणखी देवाचं घर. ओके, आणखी यरुशलेम आणखी काय दर्शवतं. सुरक्षित नगरी आणि कटिबद्ध किंवा पूर्ण बाजूने प्रियानो चहू बाजूने भिंती बनवलेल्या आहेत आणि मोठमोठ्या भिंती या नगराच्या बाजूला बनवलेल्या आहे. सुरक्षित ही नगरी आहे, सुरक्षित नगरी. पूर्ण यरुशलेमेच्या बाजूने प्रियांनो जी सीमा राखण्यात आलेली आहे, बनवण्यात आलेली आहे. प्रियांनो या आतच सीमेने राहावं, त्याने आपल्यासाठी यरुशलेमेमध्ये त्याने घर बांधावं आणि त्या घरामध्ये त्याने राहावं. यरुशलेमेच्या बाहेर त्याने जाऊ नये या प्रकारची आज्ञा प्रियांनो शलमोनाने सीमीला दिली. हालेलुया. एक मर्यादा त्याच्यासाठी आखण्यात आली, त्या सीमा त्याच्यासाठी आखण्यात आल्या. त्याला सांगितलं की तू यरुशलेमेच्या बाहेर जाऊ नकोस, नगराबाहेर कोठे जाऊ नको. ज्या दिवशी तू बाहेर पडून किद्रोन नाल्याच्या पलीकडे जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणास मुकशील. हे पक्के समज. तुझ्या रक्तपाताचा दोष तुझ्याच माथी येईल. हालेलुया.
हा दाविदाचा पुत्र आहे शलमोन. शलमोन दाविदाचा पुत्र आहे, परंतु पियांनो हा तो शिमी आहे. याने काय पातक केलं होतं, काय त्याने त्या गोष्टी केल्या होत्या, दाविदाला त्याने शिव्या शाप दिल्या होत्या. आता कदाचित याला बरेचसे दिवस झाले असतील, बरेचसे वर्ष झाले असतील, परंतु प्रियांनो परमेश्वराचं वचन जसं स्पष्टपणे सांगतं त्या गोष्टी पूर्णत्वाला जाण्यासाठी प्रियांनो परमेश्वर कटिबद्ध आहे. त्याला अगोदरच आज्ञाच्या स्वरूपाने या गोष्टी दिलेल्या आहे इस्रायली घराण्याला, की तू आपल्या राज्यकर्त्याला शिव्या शाप देऊ नको, परमेश्वराला तू दोषण लावू नकोस. दाविदाला त्याने दोषण लावलं, दाविदाला पियानो त्याने शिव्या शाप दिल्या, आणि या सर्व गोष्टीचंही अवहेलना त्याने परमेश्वराची केली. या गोष्टीतून ह्या गोष्टी स्पष्ट होतात. परंतु त्याने पश्चाताप केला. पश्चाताप केल्यानंतर पियानो आता शलमोनाने त्याला सीमा लावून दिली, त्याने मर्यादा लावून दिली की तू यरूशलेमेच्या नगराच्या बाहेर जाता कामा नाही. जर तू किर्दोन नाल्याच्या पलीकडे जाशील तर तू काय होशील, अवश्य प्राण्यास तू मुकशील, आणि याचा रक्तपाताचा जो दोष आहे तुझ्या माती असेल. आता वचन आम्ही वाचूया. 1 कोरिंथी याचा अध्याय 6 19 आणि 20. 1 Corinthians chapter 6 verse 19 to 20. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय, आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मौलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. हालेलुया. शेवटचं जो भाग आहे त्या वचनामध्ये फार महत्वपूर्ण दिलेला आहे. काय म्हणलेलं आहे की तुम्ही आपल्या शरीराने कोणाचे गौरव करा. ओके, कशाने करायचंय, ओके शरीराने म्हणलंय. सो या भागामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट नमूद केलेली आहे की तुमचे शरीर, तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय, प्रश्न विचारलाय. आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. आम्ही स्वतःचे मालक आहोत का. ओके, आता आम्हाला या गोष्टीकडे आमचं लक्ष आम्ही केंद्रित करूया. सिमी म्हणजे आम्ही स्वतः. आम्ही अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही चुकलो. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्य जन्मतः पापी आहे, सर्वांनी पाप केला आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. सो आम्ही प्रत्येक जण सुद्धा पियानो पापी होतो. आम्ही प्रत्येक जण सुद्धा पियानो नरकाच्या वाटेवरती होतो. आम्हाला पियानो नरकाची आगणी आमच्या वाटेला होती, परंतु पियानो परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली. जशी दाविदाने त्याच्याबरोबर आणभाग केली की तुझ्यावरती तरवार कोणी चालवणार नाही, आणि त्या स्वरूपाने पियानो आमच्या सोबत सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने पियानो आणभाग केली की तुम्ही पश्चातापी होता तर पश्चातापाच्या द्वारे तुम्ही विश्वासाचे योग्य नीतिमान ठरवले जाता. आता तुम्हाला एक सीमा लावून देण्यात आलेली आहे, बॉर्डर, मर्यादा. ती मर्यादा तुम्ही पालन करणं गरजेचं आहे. पश्चातापी आम्ही झालो, आम्हाला तारण मिळालं, आता आम्हाला प्रत्येकांना सार्वकालिक जीवन हे वतन मिळालेलं आहे. आता आम्हाला प्रत्येकांना पियानो त्याने सीमा लावून दिलेली आहे. त्या सीमेच्या आतच आम्ही राहणं आवश्यक आहे, कारण परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की तुमचे शरीर, पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये, तुमच्या देहामध्ये, तुमच्या जीवनामध्ये आहे तो देवापासून तुम्हाला मिळालेला आहे, त्याचे ते मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय, आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. हालेलुया. सीमेवरती दया झाली, ही दाविदाची कृपा आहे. हालेलुया. आता सीमी कोण आहे, दाविदाचा दास आहे. सीमेने प्रत्येक गोष्टींचं आज्ञा पालन करणं गरजेचं आहे, परंतु पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की शलमोन जो राजा आहे, शलमोनाने त्याला ज्या आज्ञा दिल्या त्याला जी सीमा लावून दिली की तू यरूशलेम सोडून बाहेर जाऊ नको, तू किर्दोन नाल्याच्या जर पलीकडे जाशील तर तू तुझ्या प्राणाला मुकशील आणि तुझ्या रक्तपाताबद्दल तू स्वतः दोषी ठरशील. हालेलुया. सीमी आणि आम्ही, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सीमी सारखं जीवन पियानो आजच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये या गोष्टी पाहायला मिळतात की परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुमचं
तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, कारण तुम्ही मोलाने विकत घेतला आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. परंतु पियानो आजच्या वेळामध्ये या गोष्टी पाहायला मिळतात की विश्वासणारा सुद्धा पियानो त्याला वाटतं की हे शरीर माझं आहे, मी या शरीराचं वाटेल ते करेल, व्यसन करेल, वाईट गोष्टी करेल, तो पाप करेल, दुष्ट गोष्टी करेल, वाटेल तसं तो आपलं जीवन चालवेल. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जशी दाविदाने पियानो सीमेवरती दया केली, जशी शल्मोनाने सुद्धा पियानो त्याला मर्यादा घालून दिली, पियानो ती सीमा त्याला लावून दिली, या गोष्टीची पियानो त्याला आठवण राहिली नाही, त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आणखी एक वचन आम्हाला पाहायला मिळतं, 1 पेत्र 2 आणि वचन 9 मध्ये काय सांगत आहे. 1 पीटर चॅप्टर 2 वर्स 9, 1 पेत्र 2 आणि वचन 9 मध्ये वाचा. पण तुम्ही तर निवडलेला वंश, परंतु तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक, देवाचे स्वतःचे लोक. काय आहोत आम्ही? आणखी असे आहात ह्यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करा. हालेलुया. काय करावं? जरा जोरदार टाळ्या वाजवत पहिल्या. ओके, आम्हाला काय करायचंय? काय करायचंय? ओके. आणि आमचे परमेश्वराचे जी गुण, प्रभूचे जी गुण आहे ते प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही कसं ते प्रभूचे गुण आम्ही प्रसिद्ध करू शकतो? अनुकरण करून. ओके. आणखी प्रभू येशूचे गुण प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही कसं त्या गुणांना आम्ही प्रसिद्ध करू शकतो? वचन असं सांगतं. परत एकदा शेवटला भाग वाचा, 1 पेत्र 2 आणि वचन 9चा शेवटचा भाग. यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करा. आम्ही अंधकारामध्ये होतो, आम्ही पापामध्ये होतो, आम्ही सिनीसारखं सुद्धा पियानो, आम्ही दोषारोप करणारे, परमेश्वराच्या विरोधात जाणारे, जसं पियानो सिमीने आपल्या मुखाने दावीद राजाला शिव्या शाप दिल्या, त्याने परमेश्वराची अवहेलना केली, आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा पियानो या गोष्टी करून चुकलोय. हालेलुया, हालेलुया. या गोष्टी करून चुकलो, परंतु परमेश्वराने आमच्यावरती दया केली. दावीदाने ज्या प्रकारे त्याच्याबरोबर आणभाग केली की तुला तलवारीने कोणीही मारणार नाही, तुझ्यावरती तलवार कोणी धरणार नाही, त्या प्रकारे आम्ही ज्यावेळेस पश्चातापी होतो, त्याच स्वरूपाने परमेश्वराने आमच्या बरोबर सुद्धा ही आणभाग केली की जर तुम्ही पश्चातापी होता तर तुम्हाला तारण प्राप्त होतं. आणि ज्यावेळेस तारण प्राप्त होतं त्यावेळामध्ये आम्ही स्वतःचे मालक राहत नाही, तर आमचा मालक कोण बनतो? प्रभू येशू ख्रिस्त बनतो. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. हालेलुया. आणि पश्चातापी झालं नाही तर काय? नाश ठरलेला आहे, नरक ठरलेला आहे, परंतु आम्ही पश्चातापी झालो. आता पश्चातापी झाल्यानंतर आम्ही आमचे मालक नाहीये. आमचा मालक कोण? शरीराचा मालक कोण? आत्म्याचा मालक कोण? ओके. आम्ही सर्व म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर पिता मालक आहे. आता या सर्व गोष्टीचा मालक चालक जर तो आहे तर पियांनो आमच्या शरीराच्या द्वारे देवाचा गौरव व्हावा, कारण त्याने आम्हाला अंधकारातून बाहेर काढलं. आमच्या जीवनाच्या द्वारे त्याचा गौरव व्हावा, त्याचे गुण प्रसिद्ध व्हावे. सो शरीराच्या द्वारेच प्रियांनो आम्ही गुण प्रसिद्ध करू शकतो. आम्ही किती बोलतो प्रियांनो ही गोष्ट महत्वाची नाहीये. हालेलुया. प्रियांनो ज्यावेळेस आम्ही वागतो, आचरण करतो, ज्यावेळेस प्रियांनो आमच्या कृतीतून या गोष्टी आम्ही दाखवतो, त्याच वेळेस प्रियांनो आम्ही त्याचे गुण प्रसिद्ध करतो. म्हणून प्रियांनो आमचं शरीर फार महत्वाचं आहे. हालेलुया. शरीर महत्वाचं आहे. शरीर देवाचं मंदिर आहे. आणि जर या शरीराच्या द्वारे पियानो पातक केल्या जाते, या शरीराचा दुरुपयोग केला जातो, या शरीराच्या द्वारे पियानो व्यसन केलं जातं, तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की या प्रत्येक गोष्टीचा तो झाडा घे. बी अलर्ट. तो झाडा घेणार आहे. आणि जर तो झाडा घेईल तर तो झाडा साधा सुद्धा घेणार नाहीये. हालेलुया. सीमेला सीमा दिल्या, आम्हाला सुद्धा सीमा दिल्यात, मर्यादा दिलेली आहे. आणि या मर्यादेचा पियानो जर उल्लंघन केल्या जातंय तर याचा हिशोब प्रत्येक व्यक्तीला द्यावा लागणार आहे. शल्मोनाने त्याला सीमा लावून दिल्या. आम्हाला
प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पियानो सीमा लावून देण्यात आलेले आहे. आता आम्ही एक महत्वपूर्ण गोष्ट वाचूया त्याच अध्यायामध्ये. पहिले राजे 2 अध्याय आणि वचन 38 वाचा जरा प्लीज. शिमी राजास म्हणाला, ठीक आहे, माझ्या स्वामी राजाने सांगितल्याप्रमाणे आपला दास करील. शिमी हा बहुत दिवस यरुशलेमेत राहिला. ओके, सो शिमीने सुद्धा काय म्हणलं, राजाने त्याला काय आज्ञा दिली, राजाने काय सांगितलं की तू यरुशलेमेमध्ये घर बांधून राहा आणि नगराबाहेर जाऊ नको. ज्या दिवशी तू नगराबाहेर किद्रोन नाल्याच्या पलीकडे जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणास मुकशील. हे पक्के समज, पक्के समज. हालेलुया. नगराच्या बाहेर पडणं प्राणाला मुकणं आहे. हालेलुया. आमच्या सीमा ओलांडून जाणं प्रियानो प्राणाला मुकणं आहे. या ठिकाणामध्ये सीमीने सुद्धा प्रियानो या गोष्टी ऐकल्या आणि त्याने काय म्हणलं वचन 38 मध्ये की सीमी राजास म्हणाला, ठीक आहे, माझ्या स्वामी राजाने सांगितल्याप्रमाणे आपला दास करील. सीमी हा बहुत दिवस यरुशलेमेत राहिला. आणि एक वचन आम्हाला सांगतं उपदेशक 5 वचन 4 आणि 5 मध्ये. इक्लेसियास चॅप्टर 5 वर्स 4 and 5. उपदेशक 5, 4, 5. 5वा अध्याय 4 आणि 5. तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नको, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो. जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. नवस करावा आणि तो फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे. ओके, नवस एक शपथ आपण परमेश्वराबरोबर करतो आणि वचन सांगतं की ती शपथ किंवा तो नवस कसा करतो, त्वरेने फेड, त्याला विलंब करू नको. ज्यावेळेस आम्हाला प्रियानो सीमा दिलेली आहे, आम्हाला मर्यादा लावून दिलेली आहे, ती मर्यादा आम्ही पालन करण्यासंबंधित तत्परता आमच्या जीवनामध्ये फार गरजेची आहे. जर ती तत्परता आणि त्यामध्ये दिरंगाई केली, त्या गोष्टीकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं तर पियानो आमच्यावरती संकट ओढवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणामध्ये पियानो जी गोष्ट घडते वचन 39 आणि 40 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. पहिले राजे 3 वर्ष लोटल्यावर शिमीचे 2 दास गतचा राजा आकिश बिन माका याचकडे पळून गेले. ओके, या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की 3 वर्षापर्यंत सिमी कुठे राहिला, यरुशलेमेमध्ये राहिला, सीमेच्या आत राहिला 3 वर्ष. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. सो विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये संकट किंवा समस्या आम्हाला का बरं पाहायला मिळतात? ओके, विश्वास स्थिर नसल्यामुळे. आणखी विश्वासणाऱ्यांच्या जीवनात तर समस्या नाही यायला पाहिजे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये संकट, अडचणी, दुःख, निराशा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार का बरं पाहायला मिळतात? काही गोष्टी परमेश्वराकडून असतात, परंतु सर्वच्या सर्वच गोष्टी परमेश्वराकडून असतात असं नाहीये. बऱ्याचशा गोष्टी पियानो विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या जीवनामध्ये लावून दिलेली जी सीमा आहे त्याच्या बाहेर ज्या वेळेस मनुष्य विश्वासणारा जातो त्या वेळामध्ये त्याच्या जीवनामध्ये संकट येतात, अडचणी येतात, त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींना, आजारांना त्याला स्वतःला सामोरं जावं लागतं. या ठिकाणामध्ये सिमीने काय केलं? 3 वर्षापर्यंत तो त्या यरुशलेम नगरीमध्ये राहिला, परंतु 3 वर्षानंतर काय झालं? वचन सांगतं की पण 3 वर्ष लोटल्यावर सिमीचे 2 दास गतचा राजा आकिश बिन माका याचकडे पळून गेले. तेव्हा तुझे दास गत येथे आहेत अशी कोणी त्यास खबर दिली. सिमी तर 3 वर्षापर्यंत होता, परंतु त्याचे दास 3 वर्षाच्या वेळामध्ये ते पळून गेले, कारण ते सुद्धा कंटाळले असतील ना. 3 वर्ष झालेत, मालक आम्हाला कुठेतरी बाहेर जाऊ द्या. हालेलुया, हालेलुया. सो सिमीला माहिती की मी जर हे नगर सोडून गेलो तर मी प्राणाला मुकलो, मी मारल्या जाणार. परंतु 3 वर्षाच्या कार्यकालानंतर त्याला या गोष्टीची विसर पडली. त्याला आपल्या दासांची आठवण झाली की जे दास त्याला सोडून निघून पळून गेले होते त्या दासांना घेऊन येण्यासाठी पियानो हा गेला. हालेलुया. आणि वचन आम्हाला पाहायला मिळतं ही खबर त्याला मिळाली. मग सिमी आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या दासांचा शोध करण्यासाठी गथास
आखिशाकडे गेला व त्यास तेथून घेऊन आला. लालच बुरी बला. हालेलुया. ठीक आहे, 2 दास निघून गेले, ठीक होती ती गोष्ट. दुसरे दास जर त्याने आपल्या सोबत ठेवले असते तर चांगली गोष्ट होती. परंतु पियानो त्या दासांच्या शोधार्थ तो त्या ठिकाणामध्ये गेला आणि त्या दासांना तो घेऊन आला. आणि या ठिकाणामध्ये तो त्या दासांना घेऊन आल्यानंतर पियानो एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला लक्षात येते की त्याने आपल्या शब्दांकडे, आपल्या वचनांकडे पियानो त्याने दुर्लक्ष केलं. बोले येशू मसीह की. काय केलं त्याने? कोणत्या गोष्टीकडे? शब्दांकडे, वचनांकडे. आज सुद्धा काय होत आहे? काय होतं? बाळक साहेब तर नाही पाहत ना. माझ्यासोबत थोडी कोणी विश्वासणार आहेत? माझे आई वडील सुद्धा मला पाहतायत का? कोणीच नाहीये. मला वाटेल ते मी करेल. माय लाईफ माय रूल. हालेलुया, हालेलुया. काही जणांचे स्टेटस आहेत बरं का असे. काही जणांनी गाड्यावरती लिहिलंय, बोलू येशू मसीह की माय लाईफ माय रूल. त्यांचा शेवट चांगला माहिती आहे. हे जे जीवन आहे परमेश्वराने दिलेलं आहे. हे जीवन आणि या जीवनाचा मालक परमेश्वर आहे. त्याच्या कृपेने त्याने आम्हाला तारण दिलं, त्याच्या कृपेने त्याने आम्हाला उद्धारलं, त्याने आम्हाला अंधकारातून बाहेर काढलं आणि या जीवनाचा सर्वस्वी अधिकार केवळ प्रभू येशूला आहे. आमच्या जीवनाच्या द्वारे केवळ त्याचा महिमा, त्याचा गौरव, त्याची प्रशंसा होणं आवश्यक आहे. परंतु प्रियांनो, आजच्या वेळामध्ये सुद्धा अनेक विश्वासणारे भटकत आहेत. आपल्या जीवनातून प्रियांनो ते परमेश्वराला, त्याच्या वचनाला आणि त्याच्या वाचाला प्रियांनो ते दुर्लक्ष करत आहे. आणि जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये या गोष्टी करतो प्रियांनो, तो ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सीमा तो मोडतो, सीमा उल्लंघून तो जातो, त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो तो नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. एक वचन आम्ही वाचूया त्याच भागामध्ये, वचन 41 ते 43 वाचा. शिमी येरुशलेमहून गथास गेला होता व आता परत आला आहे हे वर्तमान शल्मोनात सांगण्यात आले. तेव्हा राजाने शिमीस बोलावून आणून म्हटले, ज्या दिवशी तू येथून निघून कोठेही जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणास मुकशील, हे पक्के लक्षात ठेव. असे मी तुला परमेश्वराची शपथ घालून बजावून सांगितले होते ना. आणि तू मला असे म्हणाला होतास ना की जे मी आता ऐकले ते ठीक आहे. ओके, सो या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की एक महत्वपूर्ण गोष्ट की सिमीला कदाचित वाटलं असेल 3 वर्ष झाले. राजाला काय आठवत असेल? हालेलुया. 3 वर्ष झालेत मी प्रभूकडे आलो, आता काय केलं तरी चालेल. हालेलुया. बोलू येशू मसीह की. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, 60 वर्ष झाले, मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहे. आता मी कसं वागलं तरी चालेल. एक सीमा लावून दिलेली आहे, एक मर्यादा परमेश्वराने लावून दिलेली आहे. ती मर्यादा प्रत्येक विश्वासणाऱ्याने पालन करणं गरजेची आहे. जर त्या सीमेच्या बाहेर, त्या मर्यादाच्या बाहेर जर विश्वासणारा जातो तर त्याचा घात झाल्याशिवाय, त्याला आपल्या प्राणाला तो मुकल्याशिवाय राहत नाही. एक वचन आम्ही वाचू. या वचन आम्हाला काय सांगतं? स्तोत्रसंहिता 34 आणि वचन 7 मध्ये, सॅम चॅप्टर 34 वर्स 7. स्तोत्रसंहिता 34 आणि 7. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करीतो. ओके, परमेश्वराचे दूत काय करतात? त्याच्या लोकांच्या भोवती, परमेश्वराचे भय धरणाऱ्यांच्या भोवती काय करत आहे? छावणी देतात. उपदेशक याचा अध्याय 10 आणि वचन 8 मध्ये, एक्लेसिया चॅप्टर 10 वर्स 8. उपदेशक 10 आणि वचन 8 स्पष्टपणे एक वचन सांगतं, जो खाडा खणीतो तोच त्यात पडतो, जो कुंपण तोडितो त्याला, जो कुंपण तोडितो त्याला सर्प डसतो. सर्प कोण आहे? परंतु त्या कुंपणाच्या आत त्या सर्पाला येण्याची मुभा नाहीये, कारण ते कुंपण कोणाचं माहितीये? त्या परमेश्वराचं आहे. आणि ते कुंपण परमेश्वराच्या दिव्य दूतांचं आहे. परंतु हे कुंपण, ही सीमा जो कोणी मोडतो, जो कोणी ही सीमा तोडून बाहेर जातो, त्याला सर्प दंश झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूया. इयोब 1 आणि वचन 10 मध्ये. इयोब 1:10. तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे. ओके,
म्हणजे कुंपण प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या भोवती आहे, एक सीमा प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या बाजूला आहे, एक मर्यादा परमेश्वराने लावून दिलेली आहे. परंतु याच्या बाहेर जो जातो त्याला काय होतं? सर्प डसतो. सर्प त्याला डसल्याशिवाय राहत नाही. बाळक साहेब कसं झालं काही कळालंच नाही. या फार इतके इनोसेंट होऊन जातात ना आपले ख्रिस्ती लोक की जसं काहीच कळालं नाही. हालेलुया, असं होऊ शकतं का? परंतु या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं की जो कुंपणतो त्याला सर्प डसतो. परमेश्वराची इच्छा नाहीये की आम्हाला सर्प डसावा, त्या सैतानाने आमच्यावरती अटॅक करावा ही परमेश्वराची इच्छा नाहीये. परंतु आम्हाला लावून दिलेलं जे कुंपण आहे त्या कुंपणाच्या आत, त्या सीमेच्या आत, त्या मर्यादेच्या आत प्रत्येक विश्वासणाऱ्याने राहावं ही परमेश्वराची इच्छा आहे. परंतु या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आता वचन 43 वाचा. तर परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेला सक्त हुकूम ही तू का मानली नाहीत? राजा शिमीस म्हणाला, माझा बाप दावीद ह्याची जी दुष्टाई तू केली ती सर्व तुझ्या जीवाला ठाऊक आहे. तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे प्रतिफळ तुझ्या शिरी येईसे करील. शलोमोन राजा समृद्ध होईल व दाविदाचे राज्य परमेश्वरासमोर निरंतर कायम राहील. राजाने यहोयादाचा पुत्र बनाया याला हुकूम केल्यावरून त्याने जाऊन त्याच्यावर हल्ला केला आणि तो प्राणास मुकला. शलोमोनाच्या हस्ते राजाला बळकीटी आली. हालेलुया, हालेलुया. जो कोणी सीमा उल्लंघन करतो, जो कोणी आपली मर्यादा मोडून बाहेर जातो, जो कोणी परमेश्वराने दिलेल्या वचनाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, त्याच्यावरती संकट आल्याशिवाय, त्याच्या जीवनामध्ये उल्लंघन केल्याच्या कारणाने तो नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. वचनच आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती चांगले रिलेशन सेवकांसोबत आहे, किती चांगली ओळख विश्वासणाऱ्यांसोबत आहे. या गोष्टी काही कामाचे येणार नाही. आपले रिलेशन, आपली जवळीकता परमेश्वराबरोबर किती आहे या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. आणि किती जास्त प्रार्थना करतो, किती जास्त वचन आम्ही वाचतो, किती आम्ही आमच्या जीवनामध्ये सीमेची मर्यादा आम्ही पालन करतो, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आम्हाला एकदा तारण मिळालं आणि आम्हाला वाटेल तसं आम्ही जर वागू लागलो तर पियानो त्या गोष्टीच्या द्वारे पियानो आमच्यावरती संकट ओढवल्याशिवाय राहणार नाही. कारण वचन स्पष्टपणे सांगतं की जो कोणी कुंपण तोडतो त्याला सर्प डसतो. परमेश्वरने त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या भोवती पियानो कुंपण दिलेलं आहे. सैतान कधीही परमेश्वराच्या विश्वासणाऱ्यांच्या लोकांच्या जीवनामध्ये पियानो तो कुठल्या प्रकारची विपत्ती आणू शकत नाही. जोपर्यंत आम्ही सुद्धा त्याला परवानगी देत नाही तोपर्यंत, परमेश्वर परवानगी देत नाही तोपर्यंत. जर आम्ही त्याला परवानगी कशी देतो? जर आम्ही सीमेच्या बाहेर जर जातो, आम्हाला दिलेली मर्यादा, त्या मर्यादाच्या बाहेर जर आम्ही जातो तर पियानो सैतानाला आम्ही अधिकार देतो की तुला वाटतं तसं कर. हालेलुया, हालेलुया. सो एक वचन आम्ही वाचूया. पहिले योहान 1 आणि वचन 9. फर्स्ट जॉन चॅप्टर 1 वर्स 9. पहिली योहान 1:9 मध्ये, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. हालेलुया. परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये स्पष्टपणे आम्हाला सांगत आहे की जर आम्ही आमची पापे पदरी घेतली तर काय करेल? तो काय करेल? सर्व अनितीपासून तो आम्हाला शुद्ध करेल, तो आम्हाला सोडवेल. आमच्या पापांची तो आम्हाला मुक्तता आम्हाला प्रत्येकांना प्राप्त करून देईल आणि तो आम्हाला प्रत्येकांना शुद्ध करेल. परंतु त्यासाठी काय करावे लागेल? पापाची कबुली आणि त्याचबरोबर जी सीमा लावून दिलेली आहे, जी मर्यादा लावून दिलेली आहे, ती मर्यादा पालन करणं फार गरजेचे आहे. जर मर्यादा सोडली तर काय होईल? जर सीमेच्या बाहेर गेलं तर काय होईल? समजा आपल्या भारत देशाच्या बाजूला किती देश आहेत? 1-2 देशाचं नाव सांगा मला. आपण भारतात राहतो का? अहो, शेजारच्या देशांची नावं सांगा ना मला. ओके, पाकिस्तान, आणखी अफगाणिस्तान. ज्यावेळेस त्या सीमेला लागून आपले सशस्त्र सेना त्या ठिकाणामध्ये आहे, आपण दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकतो का? ती जी सीमा दिलेली त्याला पार करून आम्ही जाऊ शकतो का? नाही.
आणि त्या देशातले नागरिक आपल्या देशामध्ये येऊ शकतात का? नाही. जोपर्यंत ग्रँटेड त्यांना परवानगी नाही तोपर्यंत ते येऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. परंतु जर विनाकारण एखादा व्यक्ती त्या देशाच्या ज्या सीमा आहे त्याच्या बाहेर जर जातो तर त्याला पकडण्यात येतं, त्याला गोळी मारण्यात येते, त्याला ठार करण्यात येतं. कारण त्याने चुकीच्या मार्गाने त्याने या गोष्टी करण्याची त्याने हुकूम त्याने मोडला किंवा त्याने नियम मोडला किंवा त्याने कायदा मोडला, हा त्यामागचा स्पष्टतेने पियांनो उल्लंघन केल्या कारणाने त्याला ठार मारण्यात येतं. म्हणून पियांनो कुठलाही व्यक्ती देशाच्या बाहेर जाण्यासाठी त्याला परवानगी घ्यावी लागते किंवा कुठल्याही व्यक्तीला देशाच्या आत येण्यासाठी त्याला परवानगी घ्यावी लागते. आणि म्हणून पियांनो जर इतकी काटेकोरपणे पालन संपूर्ण देशांतर्गत या गोष्टी केल्या जातात तर पियांनो आम्ही आत्मिक जीवनामध्ये या गोष्टींची आम्हाला स्पष्टता येणं आवश्यक आहे की आम्हाला सुद्धा आत्मिकरित्या कुंपण दिलेलं आहे, सीमा दिलेली आहे, आम्हाला मर्यादा दिलेली आहे. आम्ही आमची मर्यादा ओळखणं गरजेचं आहे की मी माझ्या आत्मिक जीवनामध्ये मी उल्लंघन तर करत नाहीये ना, वागण्याने, बोलण्याने, पाहण्याने किंवा आमच्या वर्तणुकीने. जर आमच्या जीवनामध्ये पियांनो आम्ही जर उल्लंघन करतो तर त्याच्याद्वारे पियांनो नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा दंड त्याचा सीमेला भोगावा लागला पियांनो, तो दंड विश्वासणाऱ्यांना सुद्धा भोगावा लागेल. आणि म्हणून परमेश्वराचं वचन स्पष्टतेने सांगतं माझ्या लोकांचा नाश होत आहे ज्ञानाभावी. म्हणजे नाश इतरांचा तर आहेच परंतु देवाच्या लोकांचा सुद्धा नाश होतोय फक्त ज्ञानाअभावी, अज्ञानाने. हालेलुया. जर सीमेने त्या वेळामध्ये त्या गोष्टीची त्याने लक्षात ठेवलं असतं की मला जे नियम दिलेले आहे, मला जी सीमा लावून दिलेली आहे त्या सीमेच्या बाहेर जर मी गेलो तर मी माझ्या प्राणाला मुकेल, मी ठार मारण्यात येईल. दाविदाने त्याच्याबरोबर आणभाग केली, दाविदाने त्याला ठार मारू दिलं नाही. शल्मोनाने सुद्धा त्याच्याबरोबर करार केला की तू जर यरुशलेमेमध्ये नगरीमध्ये, त्या यरुशलेमेच्या नगरीमध्ये घर बांधून जर तू राहशील, या नगरीच्या बाहेर तू जाणार नाही तर तुला कोणीच मारणार नाही. परंतु यरुशलेमेच्या बाहेर ज्यावेळेस तू जाशील, किर्दोन नदीच्या नाल्याच्या बाहेर जर तू जाशील तर तुला ठार मारून टाकण्यात येईल, तू प्राणाला मुकशील. सो आज आम्हाला सुद्धा पियांनो सीमा लावून दिलेली आहे. तू यरुशलेम नगरी, परमेश्वराचं वचन, प्रभूचं घर, परमेश्वराने हे जे घर दिलेलं आहे याची मर्यादा आम्हाला पालन करणं गरजेचं आहे. हे शरीर देवाचं मंदिर आहे, हे शरीर देवाचं मंदिर आहे आणि याचं पालन आम्ही करावं, याचं आम्ही पावित्र्य राखावं फार गरजेचं आहे. आणि जर आम्ही या सीमेला उल्लंघलं, याच्या बाहेर जर आम्ही गेलो, आम्हाला वाटेल तसं जर आम्ही वागायला लागलो, बऱ्याच वेळेस वाटतं की आम्हाला कोणीच पाहत नाही, पण परमेश्वराच्या दृष्टीआड कोणी राहू शकत नाही. हालेलुया. कोणीही परमेश्वराच्या दृष्टीआड जाऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेली सीमा पालन करणं गरजेचं आहे. सीमी आणि आम्ही. हालेलुया. समजून घ्या, परमेश्वराने आम्हाला जी सीमा दिलेली आहे ती सीमा, ती प्रियांनो परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना दिलेली मर्यादा आम्ही ओलांडू नये ही परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना सहायता करो की आम्ही प्रत्येकांनी ती सीमा, ते कुंपण आम्ही मर्यादेने आम्ही राखावं आणि त्याद्वारे परमेश्वर नक्की आम्हाला त्याची सहायता, त्याची पवित्रता, त्याची शुद्धता तो परमेश्वर नक्की आम्हाला प्रदान करेल. कारण ज्यावेळेस आम्ही त्याच्या विश्वासात, त्याच्या वचनामध्ये, त्या मर्यादेमध्ये आम्ही राहतो पियांनो, अधिक आम्ही परमेश्वराचा गौरव करतो. आमच्या जीवनाच्या द्वारे केवळ परमेश्वराचा गौरव व्हावा, आमच्या वागण्याच्या द्वारे, आमच्या बोलण्याच्या द्वारे, आमच्या आचरणाच्या द्वारे केवळ परमेश्वराचा गौरव व्हावा ही परमेश्वराची इच्छा आहे. कारण त्याने आम्हाला अंधकारातून बाहेर आणलेला आहे. ज्या प्रकारे सीमीला पश्चाताप झाला आणि त्याचा बचाव करण्यात आला, त्याच्यावरती दया करण्यात आली, त्या प्रकारे परमेश्वराने आमच्यावरती सुद्धा दया केली. आम्ही पश्चातापी झालो, त्याने मला सोडून दिलं, त्याने मला तारण विधित केलं, त्याने मला नवं जीवन दिलं आणि आता आमची प्रत्येकांची त्याने प्रत्येकांना सीमा लावून दिलेली असताना आम्ही त्या सीमेमध्ये, त्या मर्यादेमध्ये राहणं, वागणं गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवन हे विश्वासाचं जीवन आहे, ख्रिस्ती जीवन हे शिस्तीचं जीवन आहे, अस्ताव्यस्त ख्रिस्ती जीवन नाहीये. हालेलुया. बेशिस्तपणा ख्रिस्ती जीवनामध्ये मुळी चालत नाही आणि परमेश्वर ती गोष्ट खपून घेत नाही. परमेश्वर ती गोष्ट त्याला आवडत नाही. परमेश्वर डिसिप्लिन
त्याला शिस्तप्रिय देव त्याला म्हणलेला आहे. आणि म्हणून आमचं ख्रिस्ती जीवन, विश्वासाचं जीवन हे परमेश्वराला प्रिय असलेलं जीवन असलं पाहिजे, की ज्या गोष्टी आचरणाच्या द्वारे आम्ही इतरांना पियानो परमेश्वराचा गौरव करण्यासाठी आम्ही कारणीभूत ठरू. परमेश्वर नक्की याद्वारे आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करेल. गॉड ब्लेस यू.